नमस्कार, मी श्रुती नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर नवी मुंबई ही स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत आहे, पण प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मोठ्या प्रमाणात वाहतूक झालेली आहे, पण पावसाचा दर जसा पाऊस जसं वाढत चाललेला आहे, तसं सखल भागामध्ये पाणी साचत आहे आणि पाणी आता जे आहे ते मुखावर आलेलं आहे. प्रवास करावा लागत आहे. म्हातारी माणसं आहेत, बालक आहेत, त्यांनाही या क्षेत्रातून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने या सगळं दुर्लक्ष केलेलं आहे. तर आता आपल्या सोबत शिवसेना गटनेते मनोज हळदणकर आहेत, त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ही वस्तुस्थिती आहे की मुसळधार पाऊस पडला आणि सुरुवातीला पाऊस पडला तर निश्चित स्वरूपात आयुर्ली खोलगट भागात बसलेली असल्या कारणानं सगळ्यात मोठा त्रास या आयुर्लीकरांना होतो. तसं पाण्याची भरती या ठिकाणी आली आणि वरुण राजाचं आगमन झालं आणि मोठ्या प्रमाणात वृष्टी झाली तर पाणी हे थांबतं आणि थांबलेल्या पाण्याची परिणिती आपण या ठिकाणी पाहतो. परंतु मला प्रशासनाला एक विनंती करायची आहे की ज्या ठिकाणी 2 गटार आहेत जे तुडुंब भरून वाहत आहेत, म्हणजे 2 असं समजा बाबासाहेबांनी आपल्याला देण दिली होती, बाबासाहेबांनी विचार दिले होते, नद्या जोड प्रकल्प झाले पाहिजेत. तसंच बाबासाहेबांचं कोणी ऐकलं नाही, नद्या जोड प्रकल्प झाले नाही. तशी या ठिकाणी 2 गटारांना जोडलं गेलं पाहिजे. एक गटार एमटी चाललंय, एक गटार फुल भरून चाललंय. तर या गटाराचं पाणी हे डिवाइड झालं असतं तर किमान ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवली नसती. हे मी सातत्याने सांगत आलेलो आहे. गेले 6 वर्ष मी या ठिकाणी सांगतोय की या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी कल्वर्ट्स हे होणं गरजेचं आहे, जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल आणि बॅलन्स होईल. त्याची परिणिती आपण या ठिकाणी पाहताय. ही परिस्थिती या ठिकाणी कायम राहणार आहे. या परिस्थितीमध्ये दुरुस्त व्हायचं असेल तर निश्चित स्वरूपात ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी या ठिकाणी कल्वर्ट्स हे बनवले गेले पाहिजे. कारण हे प्लॅनिंग सिटी बनवताना सिडकोने 70 लोकसंख्या असताना बनवलेली आहे. आज 4.5 लोकसंख्या आहे, 4.5 लाख लोकसंख्या आहे. तर निश्चित पाण्याचा प्रवाह हा या ठिकाणी वाढलेला आहे, पाणी वाढलेलं आहे. त्यामुळे त्याचा निचरा योग्य प्रमाणे होत नाही आणि ज्या ठिकाणी आवश्यकता त्या ठिकाणी गटार हे प्लम कॉन्क्रीटचे बनवलेले आहेत, दगडी बांधकामाचे ते मोठ्या प्रमाणात मोठे करून त्या ठिकाणी एक सिमेंट कॉन्क्रीटचे गटारच बनवली पाहिजेत आणि त्याचबरोबर कल्वर्ट सुद्धा बनवली पाहिजे. हा याच्यावर उपाययोजना आहे. कॉन्ट्रॅक्टरने काय म्हणून हे रस्ते प्रस्थापित केले? बघा, कॉन्ट्रॅक्टर हे आपले काम करत असतात, परंतु प्रशासनाचं वचक अंकुश त्यांच्यावर असणं गरजेचं आहे. हे या ठिकाणी पाहताना दिसत नाही. मी जरी नगरसेवक असलो तरी जबाबदारीने या ठिकाणी म्हणतो की काही ठिकाणी कामं ही चुकीच्या पद्धतीने झाली आहेत आणि काम करण्याची मानसिकता इथल्या लोकांच्या मध्ये नसल्यामुळे हा परिणाम या ठिकाणी दिसतोय. याला तितक्याच अंशी प्रशासन जबाबदार आहे आणि नगरसेवक सुद्धा जबाबदार आहेत. कारण या ठिकाणी काम करताना देखरेख करणं हे त्यांची जबाबदारी आहे. जबाबदारी झडकून चालणार नाही. हे काम जरी कॉन्ट्रॅक्टर करत असला तरी ते कॉन्ट्रॅक्टमध्ये जे लिहिलंय ते या ठिकाणी पूर्णत्वात नेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे त्या कामावर अंकुश असणं जितकंच प्रशासनाचं आहे, जितकंच इंजिनियरचं आहे, तितकंच नगरसेवकाचं सुद्धा आहे. त्याच्यातून परवड नाही. सोसायटी आहे, चांगले फॅमिली इथे राहतात, वेल सेटल फॅमिली इथे राहतात, पण त्यांच्या सोसायटीमध्ये ज्या प्रभागामध्ये त्यांच्या पाणी शिरलेलं दिसतंय. मग विद्यार्थी असू दे, सामान्य नागरिक असू दे किंवा वृद्ध नागरिक असू दे, त्यांना तडजोड करावी लागते. तर या संदर्भात काय सांगाल? पावसाचा प्रवाह वाढलेला आहे, रेड अलर्ट केलेला आहे, लोकांनी घराच्या बाहेर पडू नये. परंतु ज्या सोसायटीच्या आवारात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी जमत असेल त्यांनी आम्हाला तत्काळ किंवा आपत्कालीन विभागाला तत्काळ संपर्क साधावा. आपण पॅनिक होऊ नये. या ठिकाणी पाणी निचरा हा केला जाईल. याकरता आपण या ठिकाणी पाहाल की महानगरपालिकेने एएमसी नेमलेली आहे, अॅन्युअल मेंटेनन्स कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मेनहोलमध्ये अपघात होऊ नये. एक घटना मुंबईला झाली आहे, 2 झाल्या आहेत. ती नवी मुंबई शहरात ती घटना होऊ नये याची काळजी इथल्या लोकांनी, इथल्या नगरसेवकांनी, इथल्या एएमसीनी, इथल्या अधिकाऱ्यांनी, इथल्या विभागाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. मुंबईला झालं ते नवी मुंबईत होऊ नये. मॅनहोल्स ओपन केलेत तर त्या मॅनहोलजवळ तुमचा एक माणूस उपस्थित पाहिजे. जसं या ठिकाणी सेक्टर 5ला मॅनहोल ओपन केलेले आहेत. परंतु या ठिकाणी जबाबदारी झटकून चालणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीविताशी कोणी खेळू नये. ज्या ठिकाणी पाणी साठलेलं असेल त्यांनी आम्हाला तत्काळ संपर्क करावा, आपत्कालीन विभागाला संपर्क करावा. आपल्या या त्रासातून मार्ग निश्चित स्वरूपात काढला. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की प्रत्येक ठिकाणी आपल्या कानावर येत आहे की दुर्घटना घडत आहेत, मॅनहोल ओपन केलेले आहेत, त्याप्रमाणे विजेच्या ताराही पडत आहेत, त्यामुळे शॉक लागून बरेच जण
दुर्घटना घडलेली आहे ही दुर्घटना घडण्याआधी प्रशासन याकडे लक्ष देईल का? आयुक्त साहेब ऍक्शन मोडर आहे. आपला एक कार्यकारी अभियंता सस्पेंड झालाय. इतरांनी बोध घ्यावा आणि एमएसएबीच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतोय की आम्ही समजू शकतो तुम्ही माणसं आहेत, परंतु कोणाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. उघड्या टीपीज, उघड्या केबल्स या तत्काळ अंडरग्राऊंड कराव्या आणि ज्या ठिकाणी केबल्स पंक्चर आहेत त्यांचा केबलची जोडणी करून कायमस्वरूपी तोडगा गावा. कोणाच्या मृत्यूची कारणीभूत या ठिकाणी होऊ नये. निश्चित स्वरूपात आपत्कालीन विभागाचे काही नंबर्स बदललेत, काही नंबर लागत नाही. मी त्या सगळ्यांना विनंती करेन की आपत्कालीन विभागाचे नंबर आपल्याला तत्काळ दिले जातील. फायर ब्रिगेडचा नंबर बदललाय, तोही तत्काळ या ठिकाणी लोकांना पोहोचवला जाईल. सगळ्या ठिकाणी जागृत केलं जाईल, फ्लेक्स लावले जातील आणि सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सना, अध्यक्षांना हे नंबर्स प्रोव्हाइड करण्याचं काम या ठिकाणी निश्चित स्वरूपात आम्ही हाती घेतलेला आहे. हा नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचला जाईल. तर आता आपला सर, रबाळेचा जो हायवे आहे तो ठाण्या मार्गाला पण वाहतूक जाते, त्याची वाहतूला पण जाते, पण त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अगदी लाटांच्या स्वरूपात ते पाणी येत आहे. या सखल भागामध्ये जे नियोजन पावसाळ्यापूर्वी व्हायला हवं होतं ते अजूनही करण्यात आलेलं नाही. या संदर्भात काय सांगा? निश्चितपणाला ठाणे बेलापूर रोडवरती आता पाणी साठलेलं आहे आणि आपण सकाळपासून पाहतो आहोत की मुसळधार पाऊस पडत आहे आणि भरती सुद्धा चालू आहे आणि पालिका प्रशासन जे आहे ते ज्या पद्धतीने उपाययोजना व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेली नाहीये. तर माझं एकच विनंती आहे प्रशासनाला की आपण लोकांच्या जीवाशी खेळू नका. कारण अनेक लोक ऐरोली ते वाशी प्रवास करताना आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतात, परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो. काही कोणाचं महत्वाचं काम असतं, कोणी आजारी असतं आणि अशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये रस्त्यामध्ये पाणी तुंबणं ही फार मोठी गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. मी खरोखर प्रशासनाला विनंती करेल की आपण हे काम करत असताना अत्यंत काळजीपूर्वक करावं. त्या ठिकाणी पंप लावून त्या ठिकाणी पाणी काढून घेण्यात यावं अशी मी प्रशासनाला विनंती करेल. आणि नागरिकांना देखील मी आवाहन करतो की आज सेक्टर 16-17 मध्ये आम्ही या ठिकाणी दत्त मंदिरच्या चौकामध्ये उभ्या आहोत. या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे, भरती आहे, बरोबर आहे, परंतु 4 दिवसापूर्वी देखील या ठिकाणी पाणी तुंबलं होतं आणि पालिकेचे कर्मचारी खरोखर या ठिकाणी काम करत आहेत. ते त्या कर्मचाऱ्यांना दोष देणार नाही, परंतु ज्या पद्धतीचं नियोजन व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं नियोजन होत नाहीये आणि मग कुठेतरी नागरिकांना त्रास होतो. आपण या ठिकाणी पाहत असाल की पाणी पूर्ण जय भवानी चौक असेल, ते दत्तगुरू मंदिरचा चौक असेल किंवा या ठिकाणी आपलं जे नाट्यगृह या ठिकाणी होतं, या नाट्यगृहाच्या समोर देखील आपण या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे. तर प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना 2 दिवसापूर्वी एक कल्पना असली होती या ठिकाणी आपण योग्य त्या उपाययोजना करू, परंतु पावसाचं जरी प्रमाण जास्त असलं तरी देखील आपण या ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन आपण कुठल्याही नागरिकांना यापासून धोका होणार नाही याची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. ते पुन्हा प्रशासनाला सर, सखल भाग आहे आणि या सखल भागामध्ये जे रस्ते जे आहेत त्याच्या बाजूने गाड्या लावलेल्या आहेत, व्हॅन लावलेल्या आहेत, लोकांना ये जा करण्यामध्ये त्रास होत आहे, त्यात पाणी देखील भरलेलं आहे. तर हे सगळं नियोजन का नाही झालं यापूर्वी? वारंवार त्या ठिकाणी त्या जे गाडी मालक आहेत, म्हणजे वाहनांचे जे मालक आहेत त्यांना वारंवार आपण या ठिकाणी कल्पना दिली होती, परंतु कुठेतरी या सूचनांकडे दुर्लक्ष करत त्यांनी त्या ठिकाणी आज देखील आपण या ठिकाणी गाड्या पार झालेल्या आपण पाहतोय आणि त्याचा नागरिकांना त्रास होतो. त्याचबरोबर ट्रॅफिक देखील होतोय. आपण पाहिलं की आता छोटी एक रिक्षा पण त्या ठिकाणी जात नाहीये. तर मी पण नागरिकांना आवाहन करेन की आपण ज्यावेळेस वाहन पार्क करत असतो त्यावेळेला इतर नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण वाहन पार्क करा की जेणेकरून आता पाणी तुंबलेलं आहे आणि मग कुठेतरी वाहतुकीला अडथळा येतोय. तर माझी विनंती आहे जे वाहन मालक आहेत त्यांना देखील की आपण वाहन पार्क करत असताना लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मोठ्या प्रमाणात पडत आहे, परंतु त्या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे किंवा वीज पुरवठा खंडित होत आहे, काही ठिकाणी टिकिंग बॉक्स उघडे आहेत आणि अशा धोकादायक ठिकाणी त्या ठिकाणी जर अडचण निर्माण होत असेल, पालिका अधिकारी लक्ष देत नसतील किंवा महावितरणचे अधिकारी लक्ष देत नसतील तर कृपया आपण आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमच्यासाठी 24/7 आम्ही आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. माझा नंबर सर्वांच्याकडे आहे. आपत्ती विभागाचा जो नंबर आहे तो कधी कधी लागत नाहीये, ही फार मोठी गंभीर बाब आहे. त्याच्यामुळे पालिका अधिकारी असतील त्यांच्याशी किंवा आयुक्त असतील त्यांच्याशी आम्ही या बाबतीत संपर्क साधणार आहे. कारण अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला नागरिक संपर्क साधत असतात त्यावेळी नेमका हा फोन लागत नाहीये, इतर वेळी लागतो. परंतु आयुक्तांना मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे, महापौर मॅडमला त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे, वरिष्ठांशी त्या विषयावरती चर्चा करणार आहोत की
जे जे आपण नंबर दिलेले आहेत ते नंबर त्या ठिकाणी त्वरित लागले पाहिजेत आणि तो कॉल लगेच उचलला गेला पाहिजे, जेणेकरून नागरिकांना आपल्या समस्या मांडता आल्या पाहिजेत. मी परत एकदा नागरिकांना विनंती करेन, ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे, महावितरणचा प्रॉब्लेम आहे, डीपी बॉक्स उघडे आहेत, त्या ठिकाणी कुठे झाड पडलं असेल तर निश्चितपणानं आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तयार आहोत. तर तुम्ही पाहिलंच असेल की इथल्या नगरसेवकांनी तातडीने लक्ष दिलेलं आहे. मात्र प्रशासन येत्या काळामध्ये यावर कशा पद्धतीने नियोजन करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद. नवरात्रसह मी श्रुती, नवी मुंबई.